नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एकदम ताज्या मटारपासून एकदम वरतून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट असणारे मटार नगेट्स बनवलेले आहेत आणि करायला एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळेमध्ये होणारा पदार्थ आहे हा. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आपण घेतलेले आहेत 1 वाटी ताजे फ्रेश मटार घेतलेले आहेत, नंतर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा मीठ. तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहेत. तर आता आपण गॅस सुरू करून एक पॅन ठेवलेला आहे. आता आपण टाकलेलं आहे जिरे आणि 1 चमचाभर तीळ टाकलेले आहे. तर आता हे छान तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये मगाशी वाटून घेतलेलं मटारचं मिश्रण टाकलेलं आहे. नंतर घातलेलं आहे आपण 1 वाटी पाणी आणि आता ह्या पाण्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी रवा. आणि आता आपण वरतून थोडीशी घातलेली आहे हळद. तर आता आपण रवा घातल्यानंतर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचे. खूप कमी वेळेमध्ये बनणारा पण तेवढाच चवीला टेस्टी असणारा हा पदार्थ आहे. तर त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आता आपलं हे मटारचं मिश्रण वाफवून झालेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये ह्याला काढून घेत आहे. तर आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे 1 उकडलेला बटाटा आणि 1 चीज क्यूब. तर आता आपण हा बटाटा याच्यावर किसून घातलेला आहे. नंतर आपण याच्यावर घालत आहोत 1 चीज क्यूब घेतलेला आहे, तर तो पण आपण याच्यावर किसून घालणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला छान मळून घ्यायचे. पीठ हे खूप सॉफ्ट बनतं, अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. तर आता आपलं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे, छान पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण हाताला तेल लावून परत ह्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपण ह्याचा एक रोल करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, असा रोल करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचे आणि नंतर हे रोल्स आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे आपण साईडला एका गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण याच्यावर अर्धा ते पाऊण चमचा आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं भुरभुरून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मीडियम गॅसवर तळून घेत आहे. तर खूपच चविष्ट लागतात बरं. हे माझ्या मुलाला तर खूप आवडले आणि एकदम वरून असे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनणारा हा पदार्थ आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा नक्की हे मटार नगेट्स ट्राय करा. आणि चॅनलला आणखी नाही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही नवीन छान रेसिपी कशी वाटली ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.